नमस्कार. RT ऑनलाईन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडीचे अपडेट असेल, अंगणवाडीची वेळोवेळी भरतीचे अपडेट असेल किंवा गव्हर्नमेंटची जॉबचे अपडेट असेल किंवा GRचे अपडेट असेल किंवा शासनाचं कोणतंही GRचं अपडेट असेल, वेळोवेळी मी या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ अपलोड करत असतो आणि भरतीचे ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं सर्व माहिती A to Z माहिती देत असतो. तुम्ही जर फर्स्ट टाईम चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला वेळ लागत नाही. फक्त सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि वेळोवेळी तुम्ही अपडेट मिळवा. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. अंगणवाडीचं वेळापत्रक बदल होणार आहेत. जिल्ह्यात बदल होणार आहेत. 22/1/2026 हे परिपत्रक करण्यात आलं आहे आणि कोणत्या तारखेपासून आणि कोणत्या महिन्यापासून अंगणवाडीचं वेळापत्रक बदल होणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत ग्रामीण आदिवासी प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सन 2026मध्ये खालीलप्रमाणे सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात येत आहेत. शासनाच्या आदेशानुसार सन 2026 या वर्षात आहार वाटपाचं खंड न पडता आहार वाटप 300 दिवसाचा लाभ पूर्ण होईल. याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे. तर हे परिपत्रक आहे. गडचिरोली जिल्ह्याचं महिला बालविकास विभागाकडून हे परिपत्रक करण्यात आलं आहे आणि या टेबलनुसार याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे असं या टेबलमध्ये सर्व काही माहिती दिली आहे. कोणत्या दिवशी सुट्टी आहे तुम्हाला आणि कोणत्या दिवशी तुम्हाला आहार वाटप करायचं आहे, तारीख, वार आणि सुट्टीचं शेड्यूल या ठिकाणी सर्व काही दिलं आहे. आता कोणत्या फेस्टिवलला, कोणत्या जयंतीला, कोणत्या तारखेला सुट्टी आहे ते सर्व डिटेलमध्ये या टेबलमध्ये आहे. आपण हे सर्व डिटेलमध्ये ऑलरेडी पाहिलं आहे. आता आपल्याला अंगणवाडीचे वेळापत्रक बघायचं आहे. तर बघा, 14 एप्रिल 2026 मंगळवार आहार वाटप. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल 2026ला आहे. आता हे सर्व कंटिन्यू दिले आहेत, पण आपल्याला अंगणवाडीचे वेळापत्रक केव्हा बदल होणार आहेत तर या ठिकाणी या मुद्द्यामध्ये बघायचं सर्व डिटेलमध्ये. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सन 2026मध्ये वर्षभरात एकूण 16 किरकोळ रजा दिली जाते. तर बघा, भरपूर सेविका आणि मदतनीस ताईंना माहीत नसते. आपल्याला वर्षाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना किरकोळ रजा 16 दिली जाते. दिवाळी सुट्ट्या दिनांक 6/11/2026 ते 13/11/2026 एकूण 8 दिवस सुट्टी असेल. आता दिवाळीची सुट्टी तुम्हाला 6/11/26, 13/11/26 8 दिवसाची आहे. तर तुम्हाला हे 8 दिवससुद्धा पुढचे जेव्हा अंगणवाडीचं आपल्याला ओपन करणार आहोत त्यावेळेस आपल्याला रविवारसुद्धा आपल्याला हे 8 दिवस भरावे लागतील. अंगणवाडी मदतनीस उन्हाळी सुट्टी सेविकांना दिनांक 2/5/2026 ते दिनांक 17/5/2026 एकूण 16 दिवसाची सुट्टी असेल. उन्हाळी सुट्टी ही फक्त सेविकासाठी आणि अंगणवाडी मदतनीस दिनांक 18/5/2026 ते 2/6/2026 एकूण 16 दिवसाचं. म्हणजे या ठिकाणी ऑल्टरनेट केलं आहे. एकत्र दोघांना, सेविका आणि मदतनीस ताईंना एकत्र सुट्टी देण्यात आली नाही. तर आधी सुरुवातीमध्ये सेविका ताईंना सुट्टी देण्यात आली आहे 2/5/2026 ते 17/5/2026 म्हणजे एकूण 16 दिवस. 16 दिवस संपल्यानंतर सेविका ताई त्या ठिकाणी ड्युटी जॉईन करतील आणि अंगणवाडी मदतनीस ताईंना 18/5/2026 ते 2/6/2026 एकूण 16 दिवसाची सुट्टी, उन्हाळी सुट्टी राहणार आहे. माननीय जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या सुट्ट्या हे पत्र आहे. उन्हाळ्यामध्ये अंगणवाडी केंद्र हे दिनांक 1 एप्रिल 2026 ते 30 जून 2026 या काळात 7:30 ते 12 कालावधीत सुरू राहतील. म्हणजे 7:30 वाजता आपल्याला उन्हाळी सुट्टीमध्ये आपल्याला 1 एप्रिल 2026 ते 30 जून 2026 म्हणजे 7:30 वाजेला आपल्याला अंगणवाडी ओपन करायचं आहे आणि 12 वाजेपर्यंत आपल्याला अंगणवाडीमध्ये काम करायचं आहे. दिनांक 1 जुलै 2026 पासून अंगणवाडी केंद्र हे नियमित वेळेत म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 2:30 या कालावधीत सुरू राहतील. माननीय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे कार्यालयाकडून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सुट्टीबाबत वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनेप्रमाणे वरील वेळापत्रकामध्ये आवश्यकतेनुसार बदल करून स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. दीपक सरांचं या ठिकाणी सिग्नेचर आहे. मुख्य कार्य अधिकारी यांचं हे आपल्याला गडचिरोली जिल्ह्याचं पत्र आहे.
आता वेळोवेळी या ठिकाणी बदल पण होऊ शकते, कारण महिला बालविकास विभाग कार्यालयामधून हे एखाद्या वेळेस काय होते, एरिया वाईज असते आणि त्या ठिकाणी टेम्परेचरनुसार आणि ॲटमॉस्फिअरनुसार त्या ठिकाणी हे पत्र या पद्धतीने वेळ चेंज केला जातो. जर ज्या ठिकाणी जास्त दिवस जून महिन्यामध्ये 30 जून म्हटलं आहे, 30 जूनच्या पुढे जरी त्या ठिकाणी टेम्परेचर जास्त असेल तर त्या परिपत्रकमध्ये स्पष्ट म्हटलं असेल की त्यांचं त्या ठिकाणी वेगळी तारीख असेल सुट्टीचं. या पद्धतीने हे वेळापत्रक आहे. जास्तीत जास्त सेविका आणि मदतनीस हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही समजेल आपलं जे सुट्टीचं वेळापत्रक आहे ते आपल्या जिल्ह्याचं कोणत्या तारखेपासून आहे, कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला ते 7:30पर्यंत अंगणवाडी ओपन करायचं आहे आणि 12 वाजेपर्यंत आपल्याला अंगणवाडी क्लोज करायचं आहे. धन्यवाद.